मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्या खूप भडकलेला असतो आणि पंकजला मारत असतो. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, बाळा गप्प बस. मग सत्या म्हणतो, मी असं किती दिवस गप्प राहायचं, आता मला बोलू देत बाप. अरे तू नुसता मला गप्प राहायला सांगतो, पण यांचं ना आजकाल खूप फावलंय, काही चुकीचं बोलतच नाहीये म्हणून मी गप्प राहू शकत नाही असं तो सर्वांना ठणकावून सांगतो. तेव्हा रवी आता म्हणतो, बरोबर बोलतोय मम्मा तो. अगं मला सुद्धा हॉटेल काढायचं होतं, वहिनीला सुद्धा डेकोरेशनचा बिझनेस करायचा होता, पण तुला ना फक्त आणि फक्त तुझा एकच मुलगा दिसतो, तुला तर फक्त पंकज दादा दिसतो. अगं यांचं लग्न होण्या अगोदर तू तुझ्या होणाऱ्या सुनेला 10 लाख रुपये दिले, तेव्हा तर ती तुझी सून सुद्धा नव्हती झालीस. आम्ही इथे घरात होतो तरीही आमच्याबद्दल तुला असं कधीही का वाटलं नाही, असं म्हणून तो निरूपाला जाब विचारतो. त्यानंतर सत्या रागातच म्हणतो, मेन म्हणजे अगं हे घर गहाण टाकून बापाला तू एक शब्दाने देखील का बोलली नाही. बरं आज त्या सुजित कुमारकडे तू अडकू नये म्हणून कोण पुढे आलं, तर माझा बाप पुढे आला आणि तो पुढे गेला ना म्हणून आम्हाला तिकडे यावं लागलं तुला सोडवण्यासाठी, समजलं. तर आता सर्वजण सत्याकडे पाहतच राहतात. तेव्हा आता घरामध्ये खूपच वाद होत आहेत. कधी न बोलणारा रवी सुद्धा आता बोलू लागतोय. त्याचबरोबर तो जे बोलतोय ते खरं बोलतोय हे सुधाकर रावांना पटत असतं आणि त्यामुळेच मग आता ते लगेच टेन्शनमध्ये येतात आणि त्यांना थोडा त्रास होऊ लागतो. त्यानंतर रागातच सत्या म्हणतो, आम्ही जर सह्या केल्या नसत्या ना तर तू तेथेच आपली सडक पडली सुद्धा असती. आम्ही सह्या केल्यामुळं तू आज या घरामध्ये उभी आहेस, समजलं. पण आता ना खूप झालं तुझं, तुझ्यासाठी आम्ही अजिबात काही भोगायला तयार नाही. तेव्हा पंकज आता रागातच म्हणतोय, गप्प बस रे, तुझ्यामुळे माझ्या मम्माने सुद्धा खूप भोगलंय आणि तुझा खूप त्रास काढलाय तिने. अरे तू तिथे होता ना रिमांड होममध्ये, तेव्हा गुंड सत्याची आई म्हणून तिच्यावर हसायचे, तिचा काही सत्कार करत नव्हते, समजलं. तेव्हा सुधाकर रावांना आता काहीच कळत नाही काय करावं. मग आता त्यांना धड बोलता सुद्धा येत नसतं तरीही ते म्हणतात, अरे पंकज गप्प बस की, असं म्हणून ते छातीला हात लावतात. पण हे सगळं काही प्रकरण त्यांच्या डोक्यावरून गेलेलं असतं. त्यानंतर निरोपा म्हणते, जरा गप्प बस रे बबड्या, याला कुठे कळणार आहे आपण काय केलं आणि काय नाही. आता कळलंय ना सर्वांना काय झालंय ते, आता हा विषय इथे पूर्णपणे थांबवा असं म्हणून ती हात जोडते. तेव्हा सत्य म्हणतो की कळलं की सर्वांना, अगं पण पैसे फेडणार कोण, मी तर आता 1 रुपया सुद्धा देणार नाही, लक्षात ठेव तू, अशी निरूपाला तो चांगली स्तंभी देतो. त्यावेळी आता देविका एकदम गप्प होऊन जाते. तर पंकज आता सगळ्यांकडे रागातच पाहत असतो. त्यावेळी आता काय करावं त्यालाही सुचत नाही, कारण त्याच्याकडे नोकरी नसल्यामुळे तोही काही तोंडातून शब्द काढत नसतो. त्यानंतर आता देविका म्हणते, व्याजाचे पैसे देईल मी. त्यावेळी सत्या विचारतो, आणि मुद्दलाचं काय, कारण तिने तुझ्यावर आणि बबड्यावरच सगळे पैसे उडवले आहेत, समजलं. आम्ही हे सगळं का भोगायचं, असं म्हणून सत्या आता रागातच निरूपाला जाब विचारतो. त्यावेळी मी माझ्या लेकासाठी आणि सुनेसाठी हे सगळं केलं, तुला काय करायचं आहे, असं म्हणून निरूपा त्याला गप्प करण्याच्या प्रयत्नात असते. आणि आजवर तुझ्या बापाने आम्हाला काही ऐशोआरामात ठेवलं नाही, आम्ही तर कष्टातच जगत होतो, समजलं. तेव्हा सत्याच्या तळपायाची आग मात्र आता मस्तकात जाते आणि तो रागातच आता निरूपाकडे पाहतो, कारण माझ्या बापाने यांच्यासाठी काय काय केलंय हे मला माहीत आहे. पण निरूपा कशी आता लगेच पलटी खायला लागली हे अजिबात त्याला पटत नाही. तर आता सुधाकर रावसुद्धा एकदम शांत होतात, कारण त्यांनाही आवडत नाही की ही असं काही बोलतीये. आयुष्यभर यांना मी फक्त आणि फक्त सुख दिलं, घराबाहेर जाऊ दिलं नाही, ही माझी चूक झाली का, असं आता त्यांना वाटतं. त्यावेळी पंकज आता म्हणतो, घे ना आता, अरे घे आता त्यांची बाजू घे, त्यांच्या बाजूने बोल तू, नाहीतरी तू सारखा बोलतच असतो ना माझा बाप माझा बाप, मग आता बोल ना तुझ्या बापाच्या बाजूने, असं म्हणून पंकज खूप उद्धटासारखा बोलू लागतो. तेव्हा सत्या म्हणतो, झालं एवढं सगळं होऊन देखील तुझं तोंड मात्र चालूच, आता तुला सोडणार नाही भाई मी, असं म्हणून आता सत्या लगेच त्याच्या अंगावर धावून जातो. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा त्या दोघांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि लगेच त्या दोघांनाही बाजूला करणारं असतात. पण आता सत्यजित ऐक, सत्यजित ऐक, अरे बाळा शांत राहा, असं म्हणून आता सुधाकर राव हे जोरातच त्याच्यावर ओरडतात आणि त्यांच्या छातीमध्ये खूप जोराची आता कळ येते. ते आता छातीला हात लावतात आणि सगळ्यांकडे पाहत असतात, परंतु
सगळ्यांचं त्यांच्याकडे आता दुर्लक्ष असतं, कारण आता सर्वजण सत्यालाच रोखण्याचा प्रयत्न करतात. आता त्यांना काही सुचत नाही आणि धड मोठ्याने बोलता सुद्धा येत नाही, पण कुणाचंच लक्ष त्यांच्याकडे नसतं. तेव्हा त्यांना जोराची आता चक्कर येते आणि ते खाली आता कोसळून पडतात. ती अचानकच मीराचं लक्ष आता मागे जातं. तेव्हा ती आता बाबा असं खूप जोरात ओरडते, कारण त्यांना तिने आता बेशुद्ध अवस्थेत पाहिलेलं असतं. तेव्हा ती बाबा बाबा डोळे उघडा डोळे उघडा असं मोठ्या मोठ्याने म्हणत असते, परंतु अजूनही सुधाकर रावांनी डोळे उघडलेले नसतात. तेव्हा ती सत्याला आवाज देत असते की अहो ऐका ना, अहो ऐका ना, पण सत्याचंही काही लक्ष आता अजिबात तिच्याकडे नसतं, कारण तो पंकजला मारण्यामध्ये एवढा झालेला असतो की पंकजला अद्दल घडवल्याशिवाय आता तो बाजूला होणारच नसतो. त्यानंतर निरूपाचं लक्ष सुद्धा आता मागे जातं, तर तिला आता प्रचंड धक्का बसतो. तेव्हा ती आता लगेच तेथून सुधाकर रावांजवळ धाव घेते. तेव्हा ती त्यांच्याजवळ जाऊन आता घाबरलेल्या अवस्थेतच विचारते, अहो काय झालं, अहो काय झालं, तुम्ही उठताय ना, असं म्हणून ती त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु सुधाकर राव काही आता उठत नाहीत. त्यामुळे आता निरूपा अजूनच घाबरते आणि ती आता समोर पाहते, तर अजूनही ती दोन्हीही मुलं भांडत असतात. तर तिचा आवाजसुद्धा आता त्यांच्यापर्यंत येत नसतो. काही वेळानंतर आता देविकाचं लक्षसुद्धा पाठीमागे जातं, तर आता तिला समजतं की सुधाकर रावांना त्रास झालेला आहे आणि ते जोरात छातीत कळ येऊन खाली कोसळले आहेत, म्हणून ती सुद्धा आता लगेच त्यांच्याकडे धाव घेते. त्यानंतर आता अहो उठा ना असं म्हणून निरूपा खूपच जोरात आता मोठ्याने ओरडते आणि रवी अरे इकडे तरी बघ असं म्हणून त्याला जोराचा आवाज देते. तेव्हा रवी आता मागे पाहतो, तर त्याला समजतं आपल्या पप्पांना चक्कर येऊन ते खाली पडले आहेत आणि म्हणूनच आता तो पूर्णपणे कोलमडून जातो आणि त्याच्या पप्पांकडे धाव घेतो. रवी तेथे गेल्यानंतर मीरा पटकन लगेच पाणी घेते आणि सुधाकर रावांच्या तोंडावर पाणी मारते, जेणेकरून ते शुद्धीवर येतील, परंतु ते शुद्धीवरच येत नसतात. त्यामुळे मीरा अजूनच घाबरते, तिला काय करावं सुचत नाही. तर इकडे अजूनही सत्या आणि पंकजची भांडणं मात्र सुरूच असतात. तेव्हा मीरा आता सारखी सारखी अहो अहो असं खूप मोठ्याने आवाज देते. त्यानंतर तिचा आवाज सत्यापर्यंत पोहोचतो. तेव्हा सत्या आता मागे पाहतो, तर त्याच्या वडिलांची सुधाकर रावांची अशी अवस्था. तेव्हा तो आता खूप घाबरतो, त्याला धक्का बसतो आणि लगेच सुधाकर रावांजवळ पळत येतो. त्यानंतर आता पंकजसुद्धा आता लगेच सुधाकर रावांकडे पाहतो. दोघेही आता तेथे धाव घेतात. मग आता बाबा काय झालं काय झालं असं म्हणून आता सर्वजण त्या दोघांना विचारू लागतात, परंतु सुधाकर राव काही आता शुद्धीवर येत नसतात, म्हणून घरातील सर्वांनाच खूप टेन्शन येतं. तेव्हा सत्य आता जोरातच बाप असं ओरडतो. त्यावेळी आता तो सुधाकर रावांकडे जेव्हा जायला निघतो ना, तेव्हा देविका मध्येच त्याला अडवत म्हणते, अजिबात तू बाबांजवळ जायचं नाही समजलं, कारण बाबांची अशी अवस्था ना फक्त तुझ्यामुळे. तेव्हा देविका आता तरी गप्प बस ना असं म्हणून मीरा आता तिला गप्प करते. तेव्हा आता सत्या काहीच करू शकत नसतो या क्षणी, तरी तो आता बाप असं मोठ्याने पुन्हा ओरडतो. त्यानंतर आता उठा ना पप्पा, उठा ना पप्पा, अहो नक्की झालं काय तुम्हाला, असं आता रवी म्हणतो. त्यानंतर निर्लज्ज पंकज म्हणतो की मला तर असं वाटतंय पप्पा गेले. तेव्हा सर्वजण आता पंकजकडे रागातच पाहतात. मग सत्याच्या तळपायाची आग अजूनच मस्तकात जाते. त्यावेळी अहो उठा ना, तुम्ही असं का करताय, रुसलात का माझ्यावर, असं म्हणून निरूपा आता सुधाकर रावांना उठवण्याचा प्रयत्न करते, पण सुधाकर राव काही हालचाल करत नाही. हे पाहून आता पंकज लगेच पुढे येतो आणि सत्याला मागे ढकलून म्हणतो की ए उठ, तुझी लायकी नाही इथे बसण्याची, तुझ्यामुळे आमचे पप्पा गेलेत. तेव्हा सत्य आता त्याच्या अंगावर धावून जात म्हणतो, अरे बघू तरी दे माझ्या बापाला नक्की काय झाले, तेव्हा तुला काय बघता येणार आहे, असं म्हणून पंकज आणि देविका सत्याला असे मागे ढकलत असतात. त्यानंतर पंकज म्हणतो, तू काय डॉक्टर आहेस का, तुला काय कळणार आहे त्याच्यातलं. तेव्हा सत्य आता पुन्हा एकदा पंकजच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो, तुझ्या तर, असं म्हणून दोघे आता पुन्हा एकदा एकमेकांचा गळाच दाबू लागतात. तेव्हा निरूपा आता लगेच त्या दोघांची भांडणं सोडवायला जाते. मागे हो पनवती असं म्हणून सनकन सत्याच्या कानाखाली मारते. त्यानंतर निरूपा आता रागातच म्हणते की तुझ्यामुळे माझा नवरा गेला. त्याचवेळी सत्या रागात आता निरूपाकडे पाहतो. तो या क्षणी काही बोलत नाही, कारण अजून काहीच तसं माहीत नसतं. त्यानंतर आता मीरा म्हणते, रवी भाऊजी अहो ॲम्ब्युलन्स
ला पटकन फोन करा. तेव्हा बाप, अरे बाप उठ ना असं म्हणून सत्या पुढे जातो. पण देविका, त्याचबरोबर निरूपा, पंकज हे तिघेही आता सत्याला तेथेच जेव्हा थांबवून ठेवतात ना, तेव्हा सत्या मात्र रागातच आता त्या सगळ्यांना मागे लोटतो आणि लगेच सुधाकर रावांकडे जातो. तेव्हा सत्या आता म्हणतो, अरे बाप उठ की बाप उठ असं म्हणून मीरा आणि तो दोघेही रडत असतात. त्यानंतर सत्या काय करतो तर त्यांच्या छातीवर जोराजोरात असा दाब देतो, जेणेकरून त्यांच्या हृदयाला ऑक्सिजन मिळेल यासाठी. तर आता मीरा सुद्धा खूप रडत असते. तेव्हा सत्या आता जोराजोरात छातीवर दाबतो आणि मीराला नाही असं म्हणतो आणि पुन्हा एकदा आपले प्रयत्न तसे सुरू ठेवतो. तर रवी आता लगेचच ॲम्ब्युलन्सला फोन करतो. आता निरूपा, देविका आणि त्याचबरोबर मीरा आणि पंकज हे सर्वजण खूपच रडत असतात. सर्वजण डोक्याला हात लावून असतात. तर सत्या आता अजूनही त्यांच्या छातीवर दाब देत असतो. तेव्हा सुधाकर राव हे थोडे शुद्धीवर येतात, श्वास घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा सत्या आणि रवी खुश होतात. तर सत्या पुन्हा एकदा आपले प्रयत्न तसेच सुरू ठेवतो. आता सर्वांच्या चेहऱ्यावर थोडी का होईना लगेचच स्माईल येते. त्यावेळी आता तो सर्वांना सांगतो की बाप श्वास घेत आहे, बाप श्वास घेत आहे. सर्वजण त्यांच्याजवळ पुन्हा एकदा येतात. मीरा विचारते ॲम्ब्युलन्सचं काय झालं. तेव्हा आता तो म्हणतो ॲम्ब्युलन्सला फोनच लागत नाहीये. त्यावेळी आता मीरा म्हणते ॲम्ब्युलन्सचं जाऊ दे, आपण गाडीतनं नेऊया त्यांना. तेव्हा घरातील सर्वजण आता मदतीला पुढे येतात. तर सत्या, पंकज, रवी हे तिघेही मिळून आता लगेच ना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघतात. आता शेवटी सुधाकर रावांना हॉस्पिटलमध्ये सर्वजण घेऊन आलेले असतात. पण त्यांची खूपच काळजी लागलेली असते. घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त काळजी दिसत असते. तेवढ्यातच आता डॉक्टर हे तेथे येतात. तेव्हा माझ्या बापाला काय झालं तुम्ही बघताय का डॉक्टर असं म्हणून सत्या विनवणी करतो. आता सत्या लगेच डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर माझ्या बापावर चांगले उपचार करा. मग आता डॉक्टर म्हणतात की नक्की काय झाले ते आम्हाला बघू द्यात ना, मग तुम्हाला कळवतो. तेव्हा चांगलीच बातमी घेऊन तुम्ही बाहेर या प्लीज प्लीज असं म्हणून सत्या त्यांना विनवणी करतो. घरातील सर्वजण टेन्शनमध्ये असतात. मग आता सर्वजण बाहेर उभे असतात. तर आतमध्ये सुधाकर रावांवर आता उपचार सुरू होतात. तेव्हा सर्वांच्या मनाची धाकधूक मात्र आता वाढलेली असते. सर्वांना काय करावं हे सुचत नसतं. सर्वजण फक्त डोक्याला हात लावून बसलेले असतात. तर आतमध्ये आता सुधाकर रावांवर डॉक्टर उपचार करत असतात. नक्की त्यांना काय झाले हे पाहत असतात. बाहेर मात्र सर्वांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. लवकरात लवकर माझा बाप बरा व्हायला पाहिजे असं सत्याला आता वाटत असतं. मीरासुद्धा खूप रडत असते, निरूपासुद्धा, पंकज आणि देविकासुद्धा, कारण सर्वांना सुधाकर रावांची खूप काळजी लागलेली असते. काही वेळानंतर आता डॉक्टर हे बाहेर येतात. तेव्हा सर्वजण धावतच त्यांच्याकडे जातात. मग काय झाले माझ्या वडिलांना असं आता सत्य विचारतो. त्यावेळी त्यांना अटॅक आला आहे. फक्त अटॅकच नाही तर सिव्हिअर अटॅक आला आहे असं जेव्हा डॉक्टर सांगतात ना, तेव्हा मात्र सर्वांच्या अंगाचा थरकाप उडतो. सर्वजण अगदी घाबरतात आणि मग निरूपा रडतच म्हणते, अरे बापरे हे काय होऊन बसलं. तर आता निरूपाचं हे दुःख मीराला पाहवत नाहीत. तेव्हा आता सत्या आणि रवी हे पूर्णपणे खचून जातात. नक्की असं कसं घडू शकतं एका क्षणात असं आता सत्याला वाटत असतं. त्यानंतर सत्या आता लगेच डॉक्टरांच्या पाया पडतो आणि हातसुद्धा जोडत म्हणतो की काही पण करा पण माझ्या बापाला वाचवा तुम्ही, काहीही करा पण माझ्या बापाला वाचवा तुम्ही. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो करताय काय तुम्ही, अहो आमच्या परीने आम्ही त्यांना वाचवण्याचे पूर्णपणे प्रयत्न करतच आहोत. पण काय आहे ना, पेशंटची कंडिशनच खूप क्रिटिकल आहे असं म्हणून ते आता लगेचच सर्वांना सांगतात. त्यावेळी आता सर्वजण अजूनच घाबरतात. त्यानंतर डॉक्टर आता म्हणतात, हे पहा आम्हाला काही टेस्ट कराव्या लागतील आणि ते उद्या सिनियर डॉक्टर येणार आहेत, हार्ट स्पेशालिस्ट आहेत. मग आपण बघूयात उद्या काय होत. ते येऊन पेशंटला चेकसुद्धा करतील. परंतु पुढचे 48 तास ना खूप महत्त्वाचे आहेत. त्यांना आता अंडर ऑब्झर्वेशनसुद्धा ठेवावं लागेल. त्यानंतर आता नर्स बाहेर येतात आणि ही इंजेक्शन घेऊन या पटकन असं म्हणून आता सत्याकडे लगेच चिठ्ठी देतात. नंतर आता ते दोघेही लगेच आता इंजेक्शन आणायला जातात. मग आता रवी आणि सत्या तेथून गेल्यानंतर डॉक्टर आतमध्ये जातात. तर निरूपा रडतच विचारते, काय रे पंकज, डॉक्टर नक्की काय बोलले रे, ते बरे होतील ना.
तेव्हा आता पंकज आपले अश्रू पुसतो आणि म्हणतो, हो मम्मा, अगं आपले पप्पा ना बरे होणार आहेत, तू काळजी करू नकोस. बघ डॉक्टरांनी सांगितलं ना आता होतील ते बरे लवकरात लवकर. त्यावेळी आता निरूपा रडतच विचारते, पण ते असे का म्हणत होते सांग ना. निरूपाच हॉस्पिटलमध्ये खूप रडू लागते. ते पाहून आता सर्वांनाच खूप वाईट वाटतं. तेव्हा देविका आता समजावू लागते, आई सगळं काही ठीक होईल, तुम्ही टेन्शन नका ना घेऊ प्लीज आई. अहो होईल सगळं ठीक, त्यामुळे तुम्ही जर रडलात तर मग आम्हाला कोण सावरणार, असं म्हणून आता देविका समजावते. त्यानंतर आता लगेच निरूपा ही मीराकडे पाहते, तर तिला आता आठवतं की कशा प्रकारे मीरानेच मला तेथून त्या सुजित कुमारच्या कोंडवाड्यातून सोडवलं आणि मी बाबांना सुद्धा बोलवून घेते असंही म्हटलं, आणि त्यामुळेच आता बाबांवर ही परिस्थिती आली असं तिला वाटत असतं आणि सर्वस्वी ती दोष आता लगेच मीराला देऊ लागते. मग आता ती विचारते, काय ग झालं का मीरा तुझं समाधान, तुला काय गरज होती ते तोंड उचकटायची मला कळतच नाही. अगं तरीही मी तुला सांगत होते की यांना सांगू नको म्हणून. आता बघितलं ना काय झालं असं म्हणून निरूपा तिच्या बरोबर भांडू लागते आणि खूप रडत असते. तर आता ती रडतच म्हणत असते, जर यांना काही झालं ना मग याद राख, अगं उगीच नाही मी तुला पनवती म्हणत, तू आहेच पनवती. अगं काय करून ठेवलंस हे, अगं तुझ्यासारख्या भिकारड्या मुलीला त्यांनी मान दिला आणि तू त्यांच्या बाबतीत एवढं मोठं सगळं घडवून आणलंस, तू माझ्या नवऱ्याच्या जीवावर काऊ. आता मीराला जाब विचारू लागते. त्यावेळी पंकज सुद्धा आता बोलायची संधी सोडत नाही. तेव्हा तो म्हणतो, बरं झालं अगं हिच्याशी माझं नशीब लग्न झालं नाही, नाहीतर मी सुद्धा गेलो असतो. तेव्हा आता मीराला राग येतो. तेव्हा ती रागातच विचारते, काय गेलो असतो म्हणजे, तू काय बोलतोस, तुला कळतं का? अरे बाबांना काही झालं नाही, बाबांना लवकरात लवकर बरे होणार आहेत. तेव्हा पंकज रागातच म्हणतो, ए जरा गप्प बसा तू, कारण आजकाल ना तू जरा जास्तच बोलायला लागली आहे समजलं, कारण कुणीही काही बोललं ना तरीही उलट उत्तर देण्यासाठी लगेच तू तयार सुद्धा असतेस. अगं घर महत्वाचं होतं ना तुझ्यासाठी, म्हणूनच असं वागलीस ना, झालं का तुझ्या आता मनासारखं, मिळालं का तुला घर, असं म्हणून पंकज तिला जाब विचारतो. मग आता निरूपा म्हणते, हे बरे व्हावेत म्हणून तू आता देवाला साकडं घाल, नाही तर यांना काही झालं ना मी तुला आयुष्यभर सोडणार नाही, असं म्हणून निरूपा धमकी देते. मग आता मीरा म्हणते, नाही ओ सासूबाई, आपल्या बाबांना काहीही होणार नाही, बाबा लवकरात लवकर बरे होणारच आहेत. तेव्हा देविका आता विचारते, काय ग तू काय देव आहे का हे सगळं सांगायला? मग आता देवाने जरी काही 4 गोष्टी सांगितल्या ना तरीही ही देवाला शिकवेल, असं म्हणून निरूपा पुन्हा एकदा मीरावर आरोप करते. त्यानंतर ती रागातच म्हणते, तू माझ्या नवऱ्याच्या जीवाचा खेळ केलास आणि हे मी कधीही म्हणजे कधीही विसरणार नाही. त्यानंतर देविका म्हणते, पांढऱ्या पायाची माणसं कशी असतात ना मला माहीत नव्हतं अगं, पण तुला बघून ना मला लगेच समजतंय की कशी असतात पांढऱ्या पायाची माणसं. मग त्यानंतर पंकज म्हणतो, आज पप्पांऐवजी हिलाच काहीतरी व्हायला हवं होतं, निदान आपण तरी सुटलो असतो आणि ही बॅत कायमची घरातून गेली असती. तेव्हा मीरा आता लगेच म्हणते की बास झालं आता, तुम्ही ना अगोदर तुमचं वागणं बघा आणि मगच मला बोल, कारण बाबा माझ्यासाठी काय आहेत ना हे फक्त मलाच माहीत आहे आणि ते बरे होण्यासाठी मी काही सुद्धा करायला तयार आहे. त्यानंतर निरूपा आता रडतच म्हणते, बाई बस झालं, हवं तर मी तुझ्यासमोर ना डोकं आपटते किंवा तुझ्या पाया पडते, कारण आता पाणी ना डोक्यावरून गेलंय. आता माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी जे काही प्रयत्न तुझे चालू होते ना ते करून झाले आहेत ऑलरेडी, आता जा माझ्या घरातनं, आता तू नको आहेस आम्हाला, असं म्हणून आता निरूपा तिच्यासमोर हात जोडते. तर हे निरूपा काय बोलते तिचं तिला तरी समजतं का, असं म्हणून आता मीराला खूप टेन्शन येतं आणि ती रडतच आता निरूपाकडे पाहते. त्यानंतर सारखे हात जोडत जोडत आता निरूपा म्हणते, तुझी सावली सुद्धा नको आहे आमच्यावर, असं म्हणून आता ती मीराला लगेच तिथून जायला सांगते. त्यानंतर आता सासूबाई रडू नका प्लीज, काही होणार नाही, असं मीरा निरूपाला समजावते. मग आता रागातच पंकज म्हणतो, ए बाई तुला सांगितलेलं कळत नाही का, जा की इथून प्लीज आता. मग आता मीरा तेथेच थांबते. तेव्हा देविका म्हणते की अगं जा ना बाई, तुला किती वेळा सांगू आता. तेव्हा मीरा आता बाजूला जाऊन बसते आणि खूप रडत असते. आपले अश्रू कसेबसे आता ती पुसते. तेव्हा पंकज अजूनच रागात तिच्याकडे पाहतो. त्यानंतर आता सत्या आणि रवी हे दोघेही आता तेथे येतात. तेव्हा काका हे एवढं औषध आतमध्ये देता का, डॉक्टरांनी सांगितलं होतं, असं ऑर्डबॉयला सांगत आता तो लगेच त्यांच्याकडे ती औषधं देतो.
त्यानंतर आता तो मीराकडे पाहतो तर मीरा खूप रडत असते. ते पाहून आता सत्याला खूप वाईट वाटतं. त्याला खूप आता टेन्शन येतं. तेव्हा तो इशारा करून आता विचारतो काय झालं. मग आता ती काहीच त्याला सांगत नाही. तर ती बिचारी आता एकटीच रडत असते आणि मग त्यानंतर त्याला समजलेलं असतं की इथे निरूपा बोलली असेल, पण या क्षणी तो आपल्या बापासाठी गप्प राहतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता हार्ट पेशंट डॉक्टर आलेले असतात आणि सुधाकर रावांना चेक करतात. मग त्यानंतर ते जेव्हा बाहेर येतात तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे धाव घेतात आणि विचारतात काय झालंय, आमचा बाप बरा तर आहे ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात हे पहा, त्यांना खूप ब्लॉकेज आहेत, त्यामुळे त्यांची लगेच एन्जिओग्राफी करावी लागेल. त्यावेळी आता सर्वजण म्हणतात की हो करा, काय करायचं असेल ते, परंतु आता ते खूप सिरियससुद्धा आहेत आणि ती एन्जिओग्राफी लगेच केली नाही तर आम्ही काही खात्री देऊ शकत नाही, असंही डॉक्टर जेव्हा सांगतात ना तेव्हा खरं तर सर्वजण खूप रडू लागतात. त्यानंतर रवी विचारतो की डॉक्टर, त्याचा खर्च किती आहे. मग आता 8 लाख रुपये खर्च असल्याचं आता डॉक्टर सांगतात. तेव्हा सर्वजण फक्त आणि फक्त एकमेकांकडे पाहतात. सर्वांना प्रचंड धक्का बसतो. सत्या आणि मीरा आता एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यांना दोघांना काय करावं सुचत नाही. आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब